बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। ध्वजारोहणासह विविध उपक्रम राबवत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र अमाप उत्साहात साजरा झाला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात महापल्स AI हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा केंद्र एकाच डिजिटल व्यासपीठाशी जोडली जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती। ध्वजारोहणानंतर सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत असून अनेक विकासाभिमुख योजना उपक्रम राबवले जात आहेत, असं सांगत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महापल्स AI हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली। या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा केंद्र एकाच डिजिटल व्यासपीठाशी जोडली जाणार आहेत। तसंच कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल 693 कोटी रुपयांचा मिळालेला निधी, तर सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी 130 कोटी 50 लाख रुपयांचा मिळालेला निधी, तसंच श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यातील कामांची प्रशासकीय मान्यता अशा साथी हा महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम राहण्याचा निर्णय, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पिंक OPD, शेंडा पार्कमध्ये उभारणारं मेडिकल हब, माझे गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रम, अवयवदान उपक्रम, जलसंधारण जनजागृती सप्ताह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, कृषी यांत्रिकीकरण आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना, घरकुल योजना, क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, खतांचं ऑनलाईन आगाऊ बुकिंग आणि नशामुक्त कोल्हापूर अभियानासह विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सप्ताहानिमित्त महा वॉकेथॉन आणि वॉक फॉर वॉटर लोगोचं अनावरण करण्यात आलं। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, मोहिनी चव्हाण, शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, तहसीलदार तेजस्विनी पाटील, नाथाजी सकट, हनुमंत मेहत्रे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली, तर महापौर रुपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांना पेन बॉक्स आणि विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं। यावेळी सभागृह नेता मुरलीधर जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती पूजा पोवार, संजय मोहिते, नगरसेविका पूर्वा राणे, अर्चना कोराणे, निलिमा पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन भाजप जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहिल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारे रोहित चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। रोहित चव्हाण यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, ॲडव्होकेट संपतराव पवार, अमर साठे, गणेश देसाई, डॉक्टर राजवर्धन, संदीप देसाई, भरत काळे, दिलीप मेत्रानी, नगरसेविका माधुरी नकाते यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापुरातील राजाभाऊ भोसले स्मृती भवनात माजी सैनिक शिवाजीराव पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रमाला निवृत्त पर्यवेक्षक संजय जाधव, प्राध्यापिका डॉक्टर शैलजा मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती।
याप्रसंगी राजाभाऊ भोसले रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला लोक उत्कर्ष समितीचे उपेंद्र सांगवडेकर, सुनील पाटील, राम खांडेकर यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या निमित्तानं विद्यार्थ्यांनी काढलेल्या तिरंगी रॅलीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. कुलगुरू डॉक्टर कामत यांच्या आणि कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यानंतर मुख्य इमारतीपासून सायबर महाविद्यालयापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. सर्वांच्या हाती असणारा राष्ट्रध्वज भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, जय शिवराय अशा घोषणांनी रॅली मार्ग दुमदुमून गेला होता. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीतांच्या सामूहिक गायनानं सर्वांची मनं जिंकली. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त राजाराम मैदानावर मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सलामी दिली. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी महापालिका सेवेतून निवृत्त होत असलेले अधिकारी, कर्मचारी तसंच शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक आणि विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी शिवाजीनगरच्या पोलीस पथकानं मानवंदना दिली. कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, नगरसेवक तानाजी पोवार, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याचप्रमाणे शहर परिसरात राजकीय पक्ष, संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयातही विविध उपक्रमांनी देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.